शहरामध्ये खड्ड्याबाबत संवेदन आर्मीचे जगन सोनवणे यांनी एक अनोखं आंदोलन करून भुसावळ शहराचं लक्ष वेधून घेतलं आहे। आपण आता सध्या त्यांनी काढलेल्या प्रेत यात्रेमध्ये सहभागी झालेलो आहोत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ ते काय म्हणतात। भाऊ, आपण आज एक अनोखं आंदोलन भुसावळ शहरात केलेलं आहे, आपण नेमकं काय सांगाल? भुसावळ शहरात सर्वत्र खड्ड्यामय वातावरण निर्माण झालेलं आहे। पूर्ण भुसावळ तालुक्याची हीच अवस्था आहे विधानसभा मतदारसंघाची आणि सगळीकडे हे खड्ड्यामुळे फक्त गणरायाचं आगमन देखील या खड्ड्यांमध्ये झालं। त्याचबरोबर गणरायाचं विसर्जन देखील आमदार संजय सावकारे तुम्ही खड्ड्यामय वातावरणामध्ये करणार आहात का, हा आमचा त्यांना प्रश्न आहे। आणि म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून आज सगळ्या रस्त्यांचं खड्ड्यांमध्ये पूजन करून ही प्रेत यात्रा आमदार संजय सावकारे यांच्या भुसावळ शहरामध्ये आम्ही काढत आहोत। आम्हाला नफरत नको आहे, हमें नफरत नहीं, हमें नफरत नहीं, हमें रास्ते चाहिए। हमें नफरत नहीं, हमें पानी चाहिए। हमें नफरत नहीं, हमें बिजली रस्ते पाणी चाहिए। आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही नफरतची राजनीती करतायत। अरे नफरतपेक्षा धार्मिक कट्टरतावाद शिकवताय। धार्मिक कट्टरतावाद प्रत्येक घराघरामध्ये आहे, परंतु आम्हाला पाहिजे नफरत नहीं, रोजगार चाहिए। हमें नफरत नहीं, भुसावळ शहर स्वच्छ सुंदर चाहिए। हमें नफरत नहीं, हमें कट्टरता नहीं, हमें इंसानियत चाहिए। प्रेम से कौम इंसान है, गर्व से कौम भारतीय। भुसावळ शहराच्या खड्ड्यामय वातावरणामध्ये आमदार संजय सावकारे राजीनामा झाले। चंद्रावरती जाण्याची गरज नाही आहे अंतराळवीरांनो, भुसावळकरांनो, या खड्ड्यामध्ये फिरा, तुम्हाला चंद्राचं दर्शन होऊन जाईल। आणि म्हणून आमदार संजय सावकारे हे या ठिकाणी नापास झालेले आहेत आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी जे तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी ऑल इंडिया संविधान आर्मी, विविधता संघटना, नगरसेविका भुसावळ विद्यमान पुष्पा जगन सोनवणे व माजी पंचायत समिती सदस्य वरणगाव यांच्या वतीनं आम्ही करत आहोत। जर आमदार संजय सावकारांनी हे प्रश्नासंदर्भात राजीनामा दिला नाही तर आम्ही जे आहे विधानसभेवरती 20 तारखेला तिरंगा आक्रोश मोर्चा नेऊ, रेल रोको नेऊ करू मुंबईला आणि मोर्चा काढू। जय भुसावळ, जय तिरंगा, जय संविधान। आपल्यासोबत होते संविधान आर्मीचे संस्थापक अध्यक्ष जगन सोनवणे यांनी म्हटले आहे की आमदार संजय सावकारे यांच्यावर आमचा वैयक्तिक द्वेष नाही, मात्र 15 वर्ष त्यांनी आमदारकी उपभोगली आहे तरी देखील भुसावळ शहराचा विकास झालेला नाही आहे। भुसावळ शहरातील प्रत्येक रस्त्यामध्ये खड्डे निर्माण झालेले आहे। संघर्ष न्यूज माझाकरिता मी सुनील आराख, भुसावळ।